नमस्कार मंडळी, मस्त मराठी कट्ट्यावर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। नाटक, चित्रपट, मालिका, एकंदर कलाक्षेत्र हा आपल्या सगळ्यांचा आवडता विषय। नाटक हाच विषय आपण प्रामुख्याने घेऊया, कारण त्याचं निमित्तच असं आहे की 27 मार्च हा आपण जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो। तर त्या निमित्ताने आमच्या नाट्यक्षेत्रातल्याच काही मित्रमैत्रिणींना आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। खूप असा इन्फॉर्मल छानसा हा कार्यक्रम आहे मार्च महिन्यातला खास तुमच्यासाठी। आणि ह्या मार्च महिन्यात पहिल्यांदाच भेटतोय आमचा नाटकातले खूप चळवळ्या धडपड्या मित्र अभिजित झुंजारराव। अभिजित, मस्त मराठी कट्ट्यावर तुझं मनापासून स्वागत। थँक्यू। तुझा प्रवास हा अगदी हौशी रंगभूमीपासून ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंतचा आहे। तर आम्हाला आज ह्या गप्पांमधनं तुझा हा प्रवास थोडक्यात जाणून घ्यायचा आहे। कसा काय वळलास या क्षेत्राकडे? किंवा शाळेत असताना मी काही फार हुशार विद्यार्थी वगैरे होतो अशातला काही भाग नाही। मी ॲव्हरेज स्टुडंट होतो आणि अभ्यासात तसं जेमतेम आणि 12वीला नापास पण झालो होतो। हे सगळं असं चालू होतं। माझ्या वडिलांना मात्र नाटकाची प्रचंड आवड होती आणि मला मात्र काहीही आवड नव्हती, शाळेतही नाही, कॉलेजमध्ये नाही। कॉलेज पासआउट झाल्यानंतर मात्र मी नाटकं रेग्युलरली बघत होतो। त्यावेळेला अत्रे नाट्यगृह पण नव्हतं आमचं कल्याणचं आणि गडकरीला मात्र मी नाटक बघायला जायचो आणि गडकरीला नाटक बघायला गेल्यानंतर मग असं व्हायचं की अरे हे इंटरेस्टिंग आहे, हे आपण केलं पाहिजे असं काहीतरी, असं मला ते वाटायला लागलं होतं। तर मी एक नाटक बघितलं आणि ते नाटक बघितल्यानंतर मला असं वाटलं की याच्यातले छोटे छोटे चंक्स आपण एकत्र करूया आणि सोसायटीमध्ये आम्ही ते सादर केलं। पण नंतर मला एक जाणवलं की हे आत्ता आपण जे करतोय हे सगळं उत्सवी नाटक आहे, म्हणजे हे म्हणजे नाटक नाही आपण जे करतोय ते आणि ती वेळीच जाणीव झाली। आणि त्याच दरम्यान एप्रिल का मे महिना असा होता आणि नेहरू सेंटरची एक जाहिरात आली होती की नाट्यदिशा नावाचा उपक्रम नेहरू सेंटर करत आहे आणि त्याच्यामध्ये 20च लोकांना ते घेणार आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्राची, असं त्यांचा तो सगळा होता। मी आपला सहज म्हणून इंटरव्ह्यू द्यायला गेलो आणि तिथे सगळी NSD आणि NSDची संलग्न असलेली मंडळी शिकवायला असणार होती आणि त्या 20 जणांचं सिलेक्शन होणार होतं। मी म्हटलं आपलं तर होणार नाहीच आहे, कारण आपल्याला काही पार्श्वभूमीच नाही आहे नाटकाची। मग तिथे गेल्यानंतर असं झालं की मी तो इंटरव्ह्यू दिला। दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरी फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला अमुक अमुक रक्कम भरायची आणि तुम्ही जॉईन होऊ शकता। ती खऱ्या अर्थानं कलाटणी देणारी घटना होती की तिथून ते सगळं माझं परसेप्शन बदललं नाटकाकडे बघण्याचं। लवंगी मिरची कोल्हापूरची नावाचं नाटक कल्याणातनं कोणीतरी बसवतं आहे। मी म्हटलं अरे वा, ही नामी संधी आहे आपल्याला, कल्याणमध्ये आपल्याला नाटक करता येणार आहे। म्हणून मी तिथे गेलो तर माझ्यासारखे 10-15 लोक तिथे बसलेलेच होते। ते नाटक काही आजतागायत आलं नाही आणि ती जी व्यक्ती होती ज्यांनी हा सगळा घाट घातला होता त्या माणसाने ते पुढे काही केलं नाही। पण एक झालं की तिथे मला कल्याणातले नाटकवेडे मित्र खूप सापडले। मग तुझा एक ग्रुपच झाला? माझा एक ग्रुप तयार झाला तिथे। तर त्यावेळेला असं झालं की मी आणि माझ्याबरोबर हरीश होता, हरीश भिसे आणि प्रवीण शिवणकर आणि जान्हवी बागू, हे आम्ही आधारस्तंभ होतो त्यावेळेला, कारण हरीशला नोकरी होती। म्हणजे एंट्री कुठून भरणार, तर हरीशच्या पैशांनी एंट्री भरायची, कारण आम्हाला नोकऱ्या नव्हत्या। हरीश म्हणाला ठीक आहे, 250 रुपये एंट्री फी होती एका एकांकिका स्पर्धेची, त्याच्याकडनं ते 250 रुपये घेतले। आम्ही पहिली एंट्री टाकली एकांकिकेची, प्रेमानंद गजवींची एकांकिका होती हेराम नावाची, ती एकांकिका आम्ही केली। पहिल्याच प्रयत्नात बऱ्यापैकी यश मिळालं, 2 जणांना प्राईज मिळाली आणि ती प्राइजेस होती जवळजवळ 700 रुपयाची। म्हटलं अरे वा, हे भारी आहे। म्हटलं 250 रुपये इन्व्हेस्ट केले आपण आणि 700 रुपये आले। 250 रुपये हरीशला वळते केले आणि त्या दिवसापासून आजतागायत कोणाकडनं पैसे मागायची वेळ आली नाही। मग आम्ही अभिनय कल्याण नावानं ग्रुप फॉर्म केला आणि तो जवळजवळ 2000 साली तो ग्रुप अनऑफिशियली फॉर्म झाला आणि ऑफिशियली रजिस्ट्रेशन वगैरे आम्ही 2002ला त्याचं रितसर करून घेतलं। मग सुरुवातीच्या काळात मला आठवते अभि, तुझी एक एकांकिका तदैव लग्न, हो, त्या एकांकिकेपासून एक तुमच्या ग्रुपला एक ओळख मिळाली। काय अनुभव होता सुरुवातीचा? तेव्हा कसं झालं होतं, आम्ही एक एकांकिका स्पर्धा करायला गेलो होतो पुण्यामध्ये आणि प्रवीण तरडे त्याची एक एकांकिका, त्यांनी उत्तम लिहिलेली एकांकिका आहे असं मला IQ माहितीवरती कळलं होतं। त्यांनी मला सगळे प्रश्न विचारले, काय करणार आहेस, कसं करणार आहेस, काय करणार आहेस वगैरे सगळं झालं। ती स्क्रिप्ट मी घेतली, त्याच्याशी डिस्कस केलं की काय अपेक्षित आहे, काय होणं गरजेचं आहे आणि मग इथे कल्याणला येऊन ती एकांकिका आम्ही बसवली आणि कशी बशी ती एकांकिका आम्ही पहिल्यांदा सादर केली आणि पहिलाच फटका इतका जोरदार बसला होता आम्हाला। कल्याणला त्याचा प्रयोग झाला होता, मला आजही आठवते। नाट्य परिषदेची स्पर्धा होती आणि परीक्षकांनी आमचे वाभाडे काढले अक्षरशः, आणि कोणाच्या बापाला माहिती आहे की थिएटरला प्रयोग करायचा कसा।
पडद्याचं बटन कुठून दाबलं जातं, माईकवरती आवाज किती रेंजला फेकायचा आहे, स्पॉट कसा घ्यायचा आहे, म्युझिक कसं वाजणार आहे, हे कोणाच्याही गावी नव्हतं. हे सगळं करत असताना नवीन नवीन ते सगळं होतं. पण आत्ता पुन्हा 10-1 वर्षानं मागे जाऊन मी ज्या वेळेला बघतो ना, त्यावेळेला मला असं वाटतं की जे झालं ते खूप चांगलं झालं. ते जर त्याच वेळेला बक्षीस मिळालं असतं ना, तर आज जमिनीपासून 5-10 फूट वरच मी वरती गेलो असतो आणि आम्ही सगळेच वरती गेलो असतो. पण तिथेच आम्ही फटकन जमिनीवर आपटलो. मग त्या दिवसापासून आम्ही असं ठरवलं की बक्षीस मिळालं तर ते त्या रात्री 12 वाजता विसरून जायचं की आपल्याला बक्षीस मिळालं आज. उद्या तुमचा नवा प्रयोग असणार, त्याच्यानंतर तुम्ही पुढं जे काही करणार आहात तो आणखीन पुन्हा नवा प्रयोग असणार. उद्या जसं इथे कल्याणात आम्ही मार खाल्ला, पण त्यानंतर ती महाराष्ट्रभर गाजली आणि त्याचे जवळजवळ त्या वर्षांमध्ये आम्ही 50-55 प्रयोग त्या एकांकिकेचे केले होते. अभि, एकांकिकांबद्दल बोलताना अजून तुझ्या एकांकिकेचा मला उल्लेख करायला आवडला ती म्हणजे एनिग्मा. तदैव लग्नानंतर तुझी ही दुसरी गाजलेली एकांकिका एनिग्मा. उपेंद्र सिध हे त्याचे लेखक, त्यांची ती एकांकिका होती. तो एक वेगळाच विषय होता, सायफाय विषय होता तो. आणि मग त्या एकांकिकेनं आणखीन आम्हाला एक वेगळी ओळख मिळवून गेली आणि त्याचे खूप सारे प्रयोग आम्ही केले. म्हणजे गाजलेल्या एकांकिकांमध्ये जर नावं घ्यायची झाली तर एनिग्मा एक आहे, तदैव लग्नम एक आहे, वारकरी तात्कालिक सत्याचे वारकरी ती एक एकांकिका आहे. आणि अशा बऱ्याच, आणि आत्ताच्या याच्यामध्ये दर्दपुरा, सेल्फी वगैरे या एकांकिका खूप साऱ्या झाल्या आणि ज्या गाजल्या. आता एकांकिकाचा विषय निघाला की अजून एक खूप आपल्याकडे आता महत्त्वाचं म्हणजे आता हळूहळू ती गोष्ट खूपच वर आलेली आहे, ती म्हणजे इंटर कॉलेज स्पर्धा. मग सवाई असेल, मृगजळ होतं काही काळापूर्वी, उन्मेष वगैरे अशा बऱ्याच स्पर्धा होत्या. INT आहे आणि आजही INT आणि सवाईला खूपच महत्त्व आहे आपल्याकडे. तर तू कधी इंटर कॉलेजसाठी नाही दिग्दर्शन केलंयस? हा चांगला प्रश्न आहे. खरं तर मला इंटर कॉलेजिएट कधी करावं असं वाटलंच नाही. का रे? त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की एकतर ना ती चळवळ म्हणून कधी उभी राहत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. ती त्या वेळेपुरता फक्त, म्हणजे तिथेही बक्षीस मिळवणं हा उद्देश असतो, नाही असं नाही, आणि तोच असावा जे मीही मानतो. पण ती जी सगळी एक मॉब सायकोलॉजी आणि मॉबचं ते सगळं एक जे काही समीकरण तयार झालंय ना, ते थोडंसं मला धोकादायक आहे असं वाटतं. त्यांचे पॅटर्न सेट झालेत. आणि त्याच्यात दुसरा एक महत्त्वाचा धागा आहे, तो म्हणजे असा आहे की सिनियर, आता समजा एखादा बाहेरचा डिरेक्टर आला आणि त्यानं एखादी XYZ एकांकिका तिथं बसवली, तर हे येऊन त्यांचं इनपुट सांगतात की नाही मग हे चुकतंय, मग आम्ही आमच्या काळात केलं होतं त्यावेळेला असं नव्हतं झालं, मग ते असं करा, ते तसं करा. त्याच छापाच्या एकांकिका आपल्याला सतत दिसतात. आजही तू सवाईला आलेल्या सगळ्या एकांकिका बघ, त्याच्यामध्ये मॉबच्याच एकांकिका. आता आपण एकांकिकांकडनं तुझ्या पुढच्या प्रवासाकडे जाऊया. 1 अंकावरून तू 2 अंकी नाटकाकडे वळलास. तर 2 अंकामध्ये सुरुवातीला तेव्हाही मग तू स्पर्धांमधनं वगैरे भाग घेतलास की? 35-40 मिनिटं प्रेक्षक होल्ड करून ठेवणं सोपं आहे, पण मग 2 अंकी नाटकाला काय करशील? 2 तास तुला होल्ड करायचं आहे. बरं, त्याच्यात गमतीचा भाग काय, जो इंटरवल होतो ना, त्या इंटरवलमध्ये जास्त सर्कस होऊ शकते, कारण पहिला अंक चांगला झालेला असतो, दुसरा होईलच याची गॅरंटी नसते आपल्याला. कदाचित याच्याही वर गेला पाहिजे. आणि असं म्हणतात नाटकाच्या परिभाषेमध्ये की दुसरा अंक तुमचा जास्त वर गेला पाहिजे, कारण दुसरा अंक घेऊन तुमचा प्रेक्षक बाहेर पडणार, ते होत असतं. म्हणून मग 2 अंकी नाटकं मला करावीशी वाटली. आणि सुरुवातीला मी फक्त काम केलं, जे आपलं पहिलं नाटक तेच होतं माझं, जे तू आणि मी आपण चौकातली वीर नावाचं नाटक आम्ही दोघांनी मिळून एकत्र केलं होतं. आणि ते त्यावेळेला ते गाजलं ते नाटक, आणि छान तो प्रयोग, तोही वेगळा प्रयोग होता. अमित राय नावाचे दिग्दर्शक होते आणि तो खऱ्या मिश्रांनी ते लिहिलं होतं आणि कृष्णचंद्र यांची ती कथा होती. त्या कथेवरून आम्ही ते सादर केलं होतं. मग दिग्दर्शन केव्हा सुरू केलं? 2 अंकी नाटकाचं दिग्दर्शन तसं बघायला गेलं तर पहिलं दिग्दर्शन हे माझं ब्रेकिंग न्यूज नावाचं नाटक होतं, जे 4च पात्रांचं नाटक होतं. ब्रेकिंग न्यूज, विद्यासागर अध्यापक त्यांचं ते नाटक होतं. आणि त्या नाटकापासून माझ्या 2 अंकी नाटकांची सुरुवात झाली. संजय कृष्णजी पाटील यांचा कविता संग्रह आहे, लेझिम खेळणारी पोरं नावाचा, ज्याच्यात 36 कविता आहेत. त्या 36 कविता आम्ही नाटक म्हणून सादर करतो. बरं, कुठेही निवेदकाचा फॉर्म वापरला नाही. एक कविता सादर झाल्यानंतर दुसरी कविता सादर होत असताना माझ्याकडे जे दिग्दर्शक म्हणून डिव्हाइसेस आहेत, जसं पार्श्वसंगीत आहे, प्रकाश योजना आहे, माझे नट आहेत, मग त्यांची देहबोली आहे, हे सगळं वापरून आम्ही एका कवितेतून दुसऱ्या कवितेत जात होतो आणि लोकांना ते ॲक्सेप्ट होत होतं. लेझिम खेळणारी पोरं म्हणण्यासाठी ह्या नाटकानंतर अभिजित झुंजाराव बद्दल, त्याच्या नाटकांबद्दल लिहायला वर्तमानपत्रात लिहायला सुरुवात झाली. त्याच्यानंतरचं अजून तुझं एक महिन्यामध्ये आयचे डिकन्स्ट्रक्शन आहे, ते गाजलेलं नाटक ते एक होतं. त्याच्यानंतर पुरावाच काय आहे अमेरिकेला, हे एक नाटक होतं.
भरपूर नाटकं केली मी, 16-17 नाटकं त्याच्याही आधी मी केली होती आणि त्याच्यानंतर आजही नाटक करणं चालूच आहे. पण ह्या 2 नाटकांचं मला सांगावंसं असं वाटतं की जसं लेझिम खेळणारी पोरं हे माध्यमांतर होतं, तसंच हे पण माध्यमांतरच होतं. अच्छा. आयडी पुरावाच म्हणा काय किंवा आहे? पुरावाच काय आहे अमेरिकेला. पुरावाच काय आहे अमेरिकेला ही सतीश तांबे यांची कथा आहे अच्छा. ह्याच नावानं. आणि आयडी जे आहे ते प्रणव सखदेव हा तरुण जो तुमच्या आमच्या पिढीतला आणि सांगायला आवडेल की तो कल्याणचाच आहे. ही जी तिन्ही माध्यमांतरं झाली त्याच्यामध्ये एक सांगण्याचं वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा असा आहे की ही माध्यमांतरं होत असताना एकही शब्द आम्ही पदरचा टाकला नाही अच्छा. कुठेही, आणि एकही शब्द आम्ही लेखकाचा वगळला नाही. ही माध्यमांतरं होत असताना हे मात्र मी कटाक्षानं पाळलं होतं दिग्दर्शक म्हणून की हे होता कामा नये. म्हणजे ज्या वेळेला आता तुला पुस्तकं वाचण्याची आवड आहे, तू खूप वाचतेस किंवा तुझ्यासारख्या असंख्य, मी जर म्हणतो की 100 लोक जर माझं नाटक बघायला आलेले आहेत तर त्याच्यातले किमान 20 लोक असे आहेत की जो वाचक आहे, जो वाचतो रेग्युलर, तर मला त्यांना तीच अनुभूती द्यायची होती की तुम्ही वाचत असताना आता तुम्ही जे वाचताय ना ते तुम्ही पाहताय, हे मला लोकांना द्यायचं होतं. प्रत्येक एखाद्या दिग्दर्शकाला होत असतं की मला व्यावसायिक रंगमंचावर यायचं आहे आता, आणि असंच तुझं एक पहिलं नाटक आलं स्ट्रॉबेरी नावाचं. ती संधी कशी मिळाली? त्यावेळेला कसं झालं होतं, मी खरं तर माझ्या निर्मात्यांचे आभार मानेन याच्याकरता. अभिजित साटम आणि ऋतुजा चव्हाण. आणि अभिजित हा अत्यंत हुशार निर्माता आहे आणि त्याला त्याचं प्रोडक्ट व्यवस्थित मार्केटिंग करून ते विकता येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे नाटक जरी माझं असलं तरी ते पोहोचवण्यामागे अभिजितचा खूप मोठा वाटा आहे. त्याचे नाही म्हणतात त्यावेळेला 80-85 प्रयोग झाले, ते नाटक व्यवस्थित ॲप्रिशिएट केलं गेलं. आणि दुसरं व्यावसायिक नाटक तुझं म्हणजे आता स्ट्रॉबेरीमध्ये नाही म्हटलं तरी परिचित चेहरे होते, आपण जे माध्यमातून TV मालिकांमधून बघितलेले आहेत त्याचे फेमस चेहरे होते. दुसरं नाटक आलं त्यात एकही नोन फेस जे आपण म्हणतो प्रसिद्ध चेहरा असा नव्हता, आणि एक रिस्क तू पुन्हा घेतलीस, नाटक आणलं ते पण राजकीय विषयावरचं माकड सारखे नाटक. ती रिस्क मी घेतली म्हणण्यापेक्षा माझ्या निर्मात्यांनी घेतली असं म्हणावं लागेल. माझी एक एकांकिका होती तात्कालिक सत्याचे वारकरी नावाची. ती एकांकिका त्या काळात गाजली होती आणि त्याच्यावरूनही आम्हाला हे होतं की याचा आपण फुल लेंथ कमर्शियल 2 अंकी नाटक करूया. पण तेही पुन्हा तसंच होतं की त्याचा ऐवज छोटा होता, त्यामुळे ते काही होऊ शकलं नाही. आम्ही प्रयत्न केला पण ते होऊ शकलं नाही. आणि मग तेच निर्माते आजही संपर्कात होते आणि ते म्हणाले की आपल्याला नाटक करायचं आहे परत. तर माझ्याकडे एक नाटक लिहिलेलं होतं, चैतन्य सरदेशपांडे म्हणून आमचा एक मित्र आहे, त्यानं ते नाटक लिहिलं होतं. तर ते राजकीय विषयावरती असलेलं मला असं वाटतं की महत्त्वाचं नाटक त्या वर्षातलं तरी होतं, कारण खूप बोल्ड स्टेटमेंट ते नाटक करत होतं आणि त्याचा प्रयोग खूप चांगला व्हायचा. अभिनेता म्हणूनही तू काही व्यावसायिक नाटकं केलेली आहेत, तर त्यातला तुझा अनुभव? शाश्वती आहे माझा अभिनय. मी करत असलेलं माझं पहिलं व्यावसायिक नाटक जे पंकज चेंबूरकरांनी डिरेक्ट केलं होतं. पंकज चेंबूरकरांनी अर्थातच मला एकांकिका स्पर्धांमधून पाहिलं होतं आणि त्यामुळे त्यांनी मला त्या नाटकामध्ये घेतलं. मग नंतर मी प्रकाश बुद्धिसागर सरांबरोबर काम केलं, त्यांच्याबरोबर मी नाटक केलं. आणि हे सगळं करत असताना आत्ता रिसेंटली झी मराठीचं नटसम्राट नाटक करतो, त्याच्यामध्ये मी विठोबाची भूमिका करतो. आपल्याला दिग्दर्शकाचा डोकं होतं, पण त्याचे फायदेही काही होतात का दुसऱ्या दिग्दर्शकाच्या हातात? खूप फायदे होतात, खूप फायदे होतात. त्याची आयडिओलॉजी कळते, त्याची नाटक बसवण्याची पद्धत कळते, त्याचं परसेप्शन काय आहे, तो कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतोय. बरं, तो आता हे व्यावसायिक रंगभूमीवरती हे नाटक मांडतोय तर तो काय विचार करतोय. मग असे काय व्यावसायिक रंगभूमीचे ठोकताळे आहेत का की जे आपल्याला माहिती नाही आहे, की काय केलं की कसं त्याचा इम्पॅक्ट जाणार, ह्या बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येताना आता आपण थोडासा नाही म्हटलं तरी 15-20 वर्ष जे की आपण काम करतो, एकांकिका असेल, प्रायोगिक नाटकं असेल, व्यावसायिक असतील, तर ह्या सगळ्यामध्ये तू म्हणालास की स्पर्धांना तू खूप महत्त्व देतो. तर ह्याच्यातला एक तुला बदल काय जाणवला? म्हणजे आत्ता पूर्वीच्या स्पर्धा आणि आत्ताच्या स्पर्धांमधला फरक, आणि आता कितपत स्पर्धा आता ते वाढले पे? आत्ता खरं जर प्रॅक्टिकली म्हणायला गेलं ना तर जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात 80 ते 90 स्पर्धा होत्या. आजही स्पर्धात्मक रंगभूमीकडे तितकंसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही आहे. ते पाहिलं जावं, कारण तुम्हाला येणारं जे रॉ मटेरियल आहे, मग ते सिनेमाला असो, सिरियलला असो, तुमचं मराठी रंगभूमीला असो, व्यावसायिक रंगभूमीला असो, हे रॉ मटेरियल सगळं येणार जे आहे ते इथूनच येणार. त्यामुळे स्पर्धांकडे तुम्ही फार डोळसपणे पाहण्याची गरज आहे दोघांनी. म्हणजे आत्ता जे स्थिरावलेले आहेत त्यांनीसुद्धा आणि आत्ता जे करू पाहत आहेत नाटक त्यांनीसुद्धा, दोन्ही मंडळींनी फार डोळसपणे स्पर्धांकडे पाहणं गरजेचं आहे. आणि इथे मला आणखीन एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे की स्पर्धा वाईट नाही आहे,
आता बऱ्याचदा असा आरोपही होतो की तू अजूनही स्पर्धेत अडकला आहेस, तू स्पर्धेच्याच याच्यामध्ये आहेस. मी स्पर्धा का करतो याचं माझ्याकडे एक जेन्युइन उत्तर आहे. कदाचित ते तुम्हाला मान्य होईल न होईल मला माहीत नाही आहे. मला दुसरा प्लॅटफॉर्मच नाही नाटक सादर करा. मला स्पर्धा करणं हाच प्लॅटफॉर्म आहे. मी उठून NCPAला माझा प्रयोग सादर नाही करू शकत कारण माझ्या खिशात तेवढे पैसे नाही. मी उठून पृथ्वीला ते नाटक सादर नाही करू शकत, माझ्याकडे पैसे नाहीत. आज जर तुम्हाला एका प्रयोगाची जाहिरात जरी वर्तमानपत्रामध्ये करायची झाली तरी ती जाहिरात करायला पण किमान 15,000 ते 16,000 रुपये खर्च आहे. मग आम्ही हा खर्च कुठून उभा करणार? आम्ही हे कुठून उभं करणार सर? बरं, ते प्रयोग मला तिथे करायला मिळतात आणि त्याचं काहीच नाही तर गेला बाजार मला त्या स्पर्धेतनं जी काही अमाऊंट येते आणि त्या स्पर्धेतनं काही मी घर चालवतो अशातलाही भाग नाही. त्याच्याकरता माझे इतर पोटापाण्याचे उद्योग सुरू आहेत. पण तिथनं जर मला 4 पैसे आले तर पुढे मला 4 त्याचे प्रयोग आणखीन लावता येतात त्या नाटकाचा. हा माझा अगदी स्वच्छ हेतू आहे. बरं, माझ्या संस्थेमध्ये मी काम करत असताना मी एकाही मुलाकडनं कोणत्याही प्रकारची फी घेत नाही. मी कोणत्याही प्रकारचा आमिष त्यांना दाखवत नाही. आत्ता मुद्दा जो तू म्हणतेस की स्पर्धांचं आत्ताचं सगळं स्ट्रक्चर आणि हे, तर याच्यामध्ये जो मगाचा इंटर कॉलेजिएटचा मुद्दा आहे ना त्याच्यावरती मी परत येतो एकदा की फार आघोरी पद्धतीच्या तालमी होत असतात इंटर कॉलेजिएट. मग त्या प्रोसेसमध्ये त्या मुलांना अडकवणं आणि ते सगळं करणं. मग आता समजा जर आपण एखादा रोल असा आहे की जो भिकाऱ्याचा रोल आहे म्हणून मग त्यांना भीक मागायला लावणं, म्हणून मग ते रस्त्यावरचं पडलेलं खायला लावणं, असं नाटक नसतं मित्रांनो. असं घडतंय त्या प्रोसेसच्या नावात. असं नाटक नाही आहे. तुम्ही कुठल्याही रंगकर्मीला विचारा की अशी कुठली पद्धत आहे का नाटक बसवण्याची? अशी कोणतीही पद्धत नाही. उद्या उठून जर एखाद्याचा मला खून करायचा आहे नाटकामध्ये तर मग मी काय खरा खून करत फिरणार नाही हो. सिंपल गोष्ट आहे. तर ती प्रोसेस वगैरे असं काही म्हणजे नसावं असं मला वाटतं. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, वेगवेगळी जातकुळी आहे नाटक करण्याची, ती मलाही मान्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा घातला जावा आणि हे इंटर कॉलेजिएटला फार प्रकर्षाने मला जाणवलं या 2-3 वर्षांमध्ये की ते खूपच रिझल्ट ओरिएंटेड सगळ्याच गोष्टी झाल्यामुळे ना सतत त्यांना ते हवं आहे की आता मला यश मिळालं पाहिजे म्हणून मग त्याच्याकरता हे करणं, मुलांना रात्र डांबून ठेवणं, हे सगळं करणं. अशाने नाटक होत नाही. हसत खेळत तुम्ही जितकं नाटक कराल ना तितकं ते पुढे. उद्याची रंगभूमी, एक आता तरुण रंगकर्मी म्हणून तुला काय वाटतं की अजून आम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा काय अजून बदल व्हायला पाहिजे, आपण करायला पाहिजे आणि समोरच्या रसिकांकडनं काय किंवा एक शासन म्हणून काय आपल्याला? मला याच्यामध्ये महत्त्वाचा असा मुद्दा वाटतो की खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा की आज जसं मी नाटक करतो, मी कोणतंही सरकारी अनुदान घेत नाही नाटक करायला आणि मला ते मान्यही नाही की तुम्ही जर मला 4 पैसे दिले शासनानं तर मी नाटक करेन. कशाला मला नाटक करायचं? मी माझं सगळे सोर्सेस आणि रिसोर्सेस मी गोळा करीन आणि मी ते नाटक करीन. खरं तर तसंच झालं पाहिजे, तरच ते नाटक टिकून राहील. नाहीतर मी त्यांच्यावरती डिपेंड राहिलो, कायमस्वरूपी मी सरकारवरती डिपेंड राहिलो तर त्या गोष्टी नाही शक्य. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट की उद्याची जी रंगभूमी आहे ती खरंच खूप सशक्त आहे. कारण जसं मी मगाशीच म्हटलं की महाराष्ट्रभर उत्तम नाटक करणारी मंडळी आहेत आणि उत्तम प्रेक्षक वर्ग आहे. मोठी थिएटर्स आता उपयोगी नाही आहेत. 700-800 लोक वेळ काढून नाटक बघायला येणार नाहीत, पैसा खर्च करून नाटक बघायला येणार नाही आहेत. आता तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. त्यामुळे 12वरचं थिएटर म्हणा, गच्चीवरती कुठेतरी तुम्हाला थिएटरच्या नवीन संकल्पना शोधाव्या लागतील. ॲम्फी थिएटर आहे, शहरांमध्ये तयार 100-150चा ऑडियन्स बसेल असे थिएटर आत्ता आपल्याला निर्माण करावे लागतील. जर तुम्ही मोठ्या प्रोसिनियमचं एक थिएटर बांधताय, मोठ्या स्टेजचं जर एक थिएटर बांधताय तर एक छोटं थिएटर आमच्यासारख्या रंगकर्मींना बांधा तर हे नाटक पुढे टिकून राहणार आहे. कारण गल्लोगल्ली नाटक महाराष्ट्रीयन माणूस हा नाटक वेड आहे, ॲब्सोल्युटली नाटक वेड आहे. तो नाटक बघायला कुठेही जाईल, कुठेही नाटक सुरू होऊ शकतं. त्यामुळे सरकारने जर करायचंच आहे ना तर अनुदान वगैरे न देता हे असं काहीतरी सुरू करावं असं माझं प्रांजळ मत आहे. आपण म्हणतो प्रत्येक गोष्ट ही चक्र फिरून ती आपल्याकडे येतं. तसं तर तू म्हणालास की पारावर वगैरे कुठे पूर्वीच्या काळी आपली लोकनाट्य आणि याची सुरुवात अशीच झालेली आहे की लोकांना गोळा करून तिथे नाटक करणं. तर तसंच आता छोटे छोटे थिएटर आणि तिकडे हे सगळं व्हायला पाहिजे. साधारण एक समान काळाचा आपल्या दोघांचा की आपण नाटक आणि हे सगळं सुरुवात केलेली आहे आणि हा आपला प्रवास घडत असताना बदल तर आपण पाहिलेच आहेत, पण त्याचबरोबर काही नवीन प्रश्नही आता काळानुरूप उभे राहिलेले आहेत आणि ते प्रश्न तू असं ते मांडलेत. आणि निश्चितच आमचा हा मस्त मराठी कट्ट्यावरना या माध्यमातून
ते भरपूर लोकांपर्यंत पोहोचणार. कारण हे सुद्धा माध्यम आज खूप महत्त्वाचं नाही, आहे. हे डिजिटल पोहोचलं माध्यम पाहिजे. हे माध्यम तर जगभरात सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि आम्ही तोच प्रयत्न करतोय की असे तरुण आमचे मित्र काय नवीन नवीन करतायत आणि त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचावं. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आत्ताच जाता जाता नवीन काय घेऊन येतो आमच्यासाठी? नवीन सतत चालूच असतं काही ना काही नवीन करणं. आणि मला एक असं छानसं भव्य दिव्य काहीतरी नवं नाटक असं करायचं आहे. पण त्याची सगळी जुळवाजुळव चालू आहे माझी आत्ता. आणि थोडंसं ते ऐतिहासिक बाजाचा असेल तो प्रकार मी अजून हाताळलेला नाही आहे. पण ते मी माझ्या पद्धतीनं त्याच्यातही निश्चितच काहीतरी एक्सपेरिमेंट असणारच आहे. आणि ते मोठ्या कॅनव्हासवरती सादर होईल नाटक. आणि कमर्शियल करता पण मी लवकरच एक नवीन नाटक घेऊनही येतो. मंडळी, मस्त मराठी कट्ट्याचा आजचा हा भाग जरी आपण इथे थांबवला असला तरी सुरुवात करताना म्हटलं की 27 मार्च हा जागतिक रंगभूमी दिन आहे. त्यामुळे मार्च महिन्यात आपण अजून काही रंगकर्मींना भेटणार आहोत. त्यांच्याबरोबर आपला हा गप्पांचा सिलसिला असा सुरू राहणार आहे. तेव्हा तेही पुढचे भाग बघायला विसरू नका. आजचा भाग तुम्हाला आवडलेला आहेच, तुम्ही लाईक पण केलेला आहे. पुढचे भागसुद्धा नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजेच पसंती द्या, पसरवा आणि हो, नोंदणीही करा. आणि चला, आत्ता पुरता मी तुमचा निरोप घेते. एपिसोड इथेच थांबतोय आपला. पण हो, तुम्ही खाली कमेंट द्यायला विसरू नका. चला, पटापट लाईक करायला सुरुवात करा. बाय.